सतीश श्रीमंत रणशिंगारे, सातारा जिल्हा बहुजन समाज पार्टी, माजी जिल्हा उपाध्यक्ष। मी आज दिनांक 15/6/2025 कराडमधील स्वर्गीय वेदिका यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय आहे त्या परिसरामध्ये आज आम्ही एका नातेवाईकांना भेटण्याच्या संदर्भामध्ये आलो असता तर आम्हाला आज हॉस्पिटलच्या आत जायच्या अगोदरच इथं घाणीच्या साम्राज्यानं आम्ही पूर्ण हे झालो होतो। परंतु आज आम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये गेलो। आज हॉस्पिटलला सुट्टी असते, रविवार आहे आज हॉस्पिटलमध्ये आज आम्ही गेलो असता तर तिथं पुरुषांचं जे शौचालय आहे ते शौचालय पूर्णपणे बेशिस्तीच्या आवारात आहे। तिथं स्टार, गुटखा, मावा, तंबाखू, दारू अशा वेगवेगळ्या वस्तूंनी ते पूर्णपणे शौचालय भरलेलं आहे। हे घाणीचं साम्राज्य कशामुळं झालेलं आहे? आज रविवार असून ही परिस्थिती अशी आहे। रोज तर इथं हजारो लोक येतात या कराडभूमीमध्ये। ही कराडभूमी आमच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची कर्मभूमी आहे। ह्या कर्मभूमीमध्ये आजूबाजूच्या वाडी वस्त्यातून, सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या वाडी वस्तीतून इथं लोक उपचार घेण्यासाठी येत असतात। तर या लोकांना इथं उपचार व्यवस्थित मिळावा म्हणून तर त्या उपचाराच्या व्यतिरिक्त त्यांना स्वच्छता पण चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे। परंतु आम्ही आज बघितलं असता आम्हाला खूप वाईट वाटलं की आमच्या या स्वर्गीय यशवंत वेणुताई चव्हाण यांच्या या रुग्णालयामध्ये घाणीच्या साम्राज्यानं पूर्णपणे विळखा दिलेला दिसत आहे। तरी पण मी आज या आमच्या संघटनेच्या व पक्षाच्या माध्यमातून मी आज इशारा देऊ शकतो इथल्या प्रशासनाला। इथला प्रशासन जर पगार घेऊन काम करत असेल तर इथं बेशिस्तीचं काम का चालतं? जर ते बेशिस्तीचं काम चालत असेल तर त्यांनी ते बेशिस्तीचं काम थांबवलं पाहिजे आणि वेळेतच इथं स्वच्छता त्यांनी करून दिली पाहिजे। येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर त्यांनी इथं जर स्वच्छता करून नाही दिली तर ह्या उपजिल्हा रुग्णालय कराडच्या गेटला आम्ही टाळं ठोकणार, हा मी इथं इशारा देतोय। हे इथल्या प्रशासनाने दक्षतेनं लक्षात घ्यावं आणि ताबडतोब इथल्या येणाऱ्या रुग्णांना चांगली व्यवस्था द्यावी। येणाऱ्या रुग्णांना चांगली व्यवस्था देऊन चांगले त्यांच्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे। इथल्या स्टाफचं सुद्धा मगरुरी आम्ही बघितलेली आहे। 108 गाडीच्या सुद्धा आम्ही वेटिंगचं इथलं सगळं नियोजन पाहिलेलं आहे। बेशिस्तीचा इथं सगळा कारभार आहे। तो कारभार थांबवण्यासाठी आम्ही विनंतीपूर्वक त्यांना सांगतोय 2 दिवसात त्यांनी व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं करावं, अन्यथा इथं या कॉटेज हॉस्पिटलच्या गेटला टाळे ठोकण्यात येईल, हा मी इथे इशारा देतो। एवढंच बोलतो आणि थांबतो।